नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. आपला प्रवास थांबणार नाही, कारण महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी इतक्या वेगाने घडत आहेत आणि त्यातनं आमचे जे नियोजित कार्यक्रम आहेत तेही थांबवता येत नाहीत. पण माझ्या मते जे दोन मुद्दे टॅग केलेत, खऱ्या अर्थाने काका आणि पुतण्यातली ही लढाई असणार आहे आणि त्या लढाईचं सेंटर स्टेज हे बारामती आहे. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतः ज्यांनी पक्ष फोडला असा ज्यांच्यावरती आरोप आहे असे श्री अजित पवार हेच विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. आणि सातत्यानं तुम्ही आठवून बघा की आम्ही एनडीटीव्हीवरती हे सांगत होतो की ते बारामती सोडणार वगैरे वगैरे, ह्या सगळ्या चर्चा खोट्या आहेत. कारण ते असं करूच शकत नाही. त्याचंही विश्लेषण आपण फार सविस्तर विस्ताराने केलं होतं. पण त्याच्या आधी ही जी माझ्याकडे अजित पवार गटाच्या 38 उमेदवारांची यादी आली आहे त्याचंही विश्लेषण दुसऱ्या मुद्द्यातनं करणार आहोत. माढ्याचा सस्पेन्स हा कायम ठेवलाय, कारण बबनदादा शिंदे यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे आणि ते बहुधा तुतारी हाती घेण्याच्याच मानसिकतेत आहेत. कारण माढ्याचा एक स्वतःचा राजकीय इतिहास राहिलेला आहे. त्या माढ्याचं प्रतिनिधित्व शरद पवार यांनी केलं आणि त्यानंतर तो मतदारसंघ जे शरद पवार यांचं प्रेम आहे की जे पुणे जिल्ह्यानंतर सर्वाधिक काळ ज्या जिल्ह्यानं त्यांना साथ दिली तो सोलापूर जिल्हा आहे. सो अशा सोलापूर जिल्ह्यातल्या माढा विधानसभा मतदारसंघाचा जो सस्पेन्स आहे तो त्यांनी कायमच ठेवला. पण बारामतीमधून अजित पवार लढतायत त्याचे किती अर्थ आहेत हे आपण ह्या दोन मुद्द्यातनं समजून घेतलं पाहिजे. कारण पहिल्याच क्रमांकाला अजित पवार यांचं नाव आहे. बारामती विधानसभा मतदारसंघ 209 इथून उमेदवार असणार आहेत अजित पवार. त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे त्यांच्या विरोधातले उमेदवार असतील आणि म्हणून अजित पवार यांनी ही रिस्क का घेतली की ते जे चर्चा सुरू होती की ते दुसरा मतदारसंघ बघतील वगैरे वगैरे, ते त्यांनी का टाळलं? तर त्याचं साधं गणित आहे की अजित पवार यांनी बारामती मतदारसंघ जर सोडला असता तर ते घाबरले अशा पद्धतीचा मेसेज गेला असता आणि जो पक्षाच्या इतर सदस्यांसाठी अजिबात चांगला नव्हता. दुसरं असं आहे की अजित पवार यांचं जे काही राजकीय आजपर्यंतचं काम आहे, कारण आम्ही जेव्हा ग्राउंड रिपोर्ट्स केला आणि तो आवर्जून बघा तुम्ही की लोक कसा विचार करतायत, तर ज्या ज्या गावामध्ये सुप्रिया सुळे यांना मोठी आघाडी मिळाली होती, सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर जिथे जिथे लोकांनी फटाके फोडले होते, अशा गावातली लोक सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादांशिवाय पर्याय नाही असं म्हणतात. आणि हा व्हिडिओ पब्लिक डोमेनमध्ये असल्यामुळं ना हे अजित पवारांची भलामण आहे. पण आता ही लढाई फार इंटरेस्टिंग आहे की जेव्हा विधानसभेसाठी लोक आपल्या मतदारसंघाचं ज्यांनी प्रदीर्घ काळ नेतृत्व केलंय म्हणजे राजकीय अर्थाने, अशा शरद पवार यांना डावलून जर अजित पवार यांची निवड करणार असतील तर लोकांचे चॉईसेस ठरलेले आहेत. म्हणजे त्यांनी अजित पवारांना लोकसभेला डावललं, त्यांच्या सुविद्य पत्नीचा पराभव केला, पण विधानसभेला मात्र लोक अजित पवार यांच्या पाठीशी गेले. तर राज्यातल्या राजकारणाचा अनेक अर्थांनी बदल जो होतो आहे, होऊ घातला आहे, त्याला एक वेगळं परिमाण लागेल. आणि अजित पवार यांनी बहुधा त्याचाच विचार केलेला असावा की राज्याच्या राजकारणामध्ये प्रदीर्घ काळ राजकारण करायचं असेल तर बारामती सोडून चालणार नाही. बारामती म्हणजे पवार, त्यातल्या त्यात बारामतीमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार अशी ती ओळख आहे. म्हणजे अजित पवारांनी जितकी विकास कामं बारामतीत केली आहेत तर अनेक वेळेला असं दिसतं की बारामतीसारखी जी काही विकासाची बेटं आहे त्याचा रिप्लिका जेव्हा या देशाच्या माजी पंतप्रधानापासून अनेक नामवंत लोक करत असतात तेव्हा बारामतीचा संदर्भ हा अजित पवार यांच्याशी जोडला जातो. आणि ही वस्तुस्थिती आहे की देशाच्या राजकारणामध्ये जेवढे शरद पवार सक्रिय राहिले आणि त्यांनी देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला, तसंच बारामतीमध्ये अजित पवार यांनी आपल्या वित्तमंत्रीपदाचा, आपल्या राजकीय बळाचा वापर करून जेवढा त्यांना बारामतीचा विकास करता आला तो त्यांनी केला आणि त्यामुळे त्यांना तो कॉन्फिडन्स आहे आणि तो वावगा आहे असं कुणीही म्हणणार नाही. की अजित पवार यांच्या भोवती जे जनतेचं वलय आहे की ते धडाडीचे नेते आहेत, ते पक्ष संघटक किती उत्कृष्ट आहेत याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकते. कारण पक्ष संघटन चालवण्यासाठीचं जे कसब लागतं जे शरद पवार यांच्यामध्ये आहे ते अजित पवार यांच्यामध्ये आहे की नाही याबद्दल बराच उहापोह होऊ शकतो. पण तेच पक्ष संघटन आपल्यामध्ये कसं आहे हे अजित पवार यांनी आपल्या पहिल्या यादीतून दाखवून दिले. माढा अपवाद वगळता, काही 1-2 मतदारसंघाचे अपवाद वगळता अजित पवार यांच्याबरोबर त्यांच्या गटातले बहुतेक सगळे आमदार राहतील अशी स्थिती आहे. आता पुण्याचं उदाहरण बघा. पुण्यामध्ये त्यांनी दिलीप वळसे पाटील यांना तिकीट दिलंय. पुण्यामध्ये जे इतर मतदारसंघ आहेत, मावळमधून सुनील शेळकेंना तिकीट दिलेलं आहे, जुन्नरमधून अतुल बेनकेंना तिकीट दिलेलं आहे आणि याबरोबरच हडपसर इथून चेतन तुपेंना तिकीट दिलं. म्हणजे पुणे जिल्ह्यातले की जो शरद पवार यांना मानणारा जिल्हा आहे त्यातला एकही आमदार हा अजित पवार यांना सोडून गेलेला नाही. कारण त्यांनी एबी फॉर्म आधी दिले, नंतर यादी घोषित केली. हा सुद्धा एक प्रकारची राजकीय हुशारी आहे. कारण एबी फॉर्म दिल्यानंतर जर कुणी उमेदवारी अर्ज दाखल नाही केला तर त्याचे निगेटिव्ह परिणाम
हे अजित पवार यांच्या विरोधात गेले असते आणि म्हणून ती यादी वाचून आपण दाखवू आणि अजित पवारांच्या बारामतीचं महत्व काय तर मी सांगितलंच. बारामतीमधून श्री अजित पवार, येवल्यातनं छगन भुजबळ आणि हाही एक मेसेज आहे. म्हणजे येवल्यामध्ये छगन भुजबळ यांना रिटेन करणे याचा अर्थ असा की ओबीसी आणि मराठा हे जे पोलरायझेशन महाराष्ट्रामध्ये होऊ घातलंय त्याला पक्षाने एक प्रकारे कानाडोळा केला. अर्थात छगन भुजबळ यांना टाळणं शक्य नाहीये. पश्चिम महाराष्ट्र घ्या, विदर्भात जिथून मी आता अमरावतीतनं प्रवास करतोय त्या अमरावतीमध्ये तेली आणि माळी समाजाची संख्या खूप जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर आणि माळी हा समाज प्राबल्यानं आहे. त्यामुळं छगन भुजबळ यांना टाळलेलं नाही. आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील यांनाच रिटेन केलंय. दिलीप वळसे पाटील हे एक प्रकारचा राजकीय शहाजोगपणा पण करतायत. ते शरद पवारांच्यावरती कुठलीही टीका करत नाहीत. ते म्हणतात की हे दोघं पुन्हा एकत्रित येऊ शकतात वगैरे. कागलमधून हसन मुश्रीफ यांना तिकीट दिले तर हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित सिंग घाटगे अशी लढत होईल. परळीत ऑब्वियस आहे धनंजय मुंडे यांना तिकीट दिले. दिंडोरीतनं नरहरी झिरवाळ यांच्याबद्दल बऱ्याच वावड्या होत्या. नरहरी झिरवाळ यांनी लोकसभेला शरद पवार गटाच्या उमेदवारांचं काम केलं असा आरोप होता त्यांच्यावरती, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत आणि नरहरी झिरवाळ यांनी सुद्धा अजित पवार यांचीच साथ ठेवली आहे. अहेरीतनं धर्मराव बाबा आत्राम ज्यांच्या कुटुंबामध्ये एक मोठं वादंग होऊ शकतं त्या धर्मराव बाबा आत्राम यांना दिले. श्रीवर्धनमधून आदिती तटकर यांच्याशिवाय काही पर्यायच नव्हता. अंमळनेरमधून अनिल भाईदास पाटील जे पक्षाचे प्रतोद आहेत त्यांना संधी दिली आहे. उदगीरमधून मंत्री संजय बनसोडे यांना संधी दिली आहे. अर्जुनी मोरगाव विदर्भातनं राजकुमार बडोलेंना संधी दिली आहे. माजलगावमधून प्रकाशदादा सोळंके ज्यांच्या संदर्भातले मधल्या ओबीसी आणि या संदर्भातल्या तिढ्याच्या वेळेला माजलगाव आणि बीडमध्ये जी जाळपोळीची घटना घडली होती ते बघता प्रकाश सोळंके यांना रिटेन केलंय. वाईतनं मकरंद पाटील हेच उमेदवार असणार होते. सिन्नरमधनं माणिकराव कोकाटे आहेत. खेड आळंदीतनं जे पुणे जिल्ह्यातलं पुन्हा आणखीन एक जागा आहे दिलीप मोहिते यांना संधी दिली आहे. अहमदनगरमधनं संग्राम जगताप जे आता पुन्हा स्टँडिंग आमदार आहेत. इंदापूरमधून दत्तात्रय भरणेंना संधी दिली आहे. अहमदपूरमधून बाबासाहेब पाटलांना संधी दिली आहे. शहापूरमधनं दौलतराव दरोडांचं इंटरेस्टिंग आहे कारण दौलतराव दरोडा हे अजित पवारांचे एवढे क्लोज आहेत, पण प्रत्यक्षामध्ये पक्ष फाटाफूट जेव्हा झाली तेव्हा दौलतराव दरोडा यांच्या संदर्भामध्ये बऱ्याच चर्चा झाल्या, पण फायनली दौलतराव दरोडा यांनी शरद पवारांच्या ऐवजी अजित पवार यांची साथ घेतली असं दिसते. पिंपरीमध्ये जे अण्णा बनसोडे आहेत त्यांच्याबद्दल बरीच चर्चा होती की अण्णा बनसोडे हे अजित पवार यांच्याकडनंच लढतील का ते अपक्ष लढतील, पण अण्णा बनसोडे यांनी अजित पवार यांच्या गटाची साथ घेतली. कळवणमधनं नितीन पवार आहेत. कोपरगावातनं आशुतोष काळे आहेत. अकोलेतनं किरण लहामटे आहेत. किरण लहामटेंच्या विरोधामध्ये यावेळेला बहुतेक भारतीय जनता पार्टीतलं पूर्वी निवडणूक लढलेले पिचड पिता पुत्रापैकी कोणीतरी एकजण उमेदवार असेल. बसमतमधून चंद्रकांत राजू नवघरे तेच उमेदवार असणार आहेत. म्हणजे चंद्रकांत उर्फ राजू नवघरे. चिपळूणमधून शेखर निकम आहेत. मावळमधून सुनील शेळके आहेत. जुन्नरमधून अतुल बेनके आहेत. मोहोळमधून यशवंत विठ्ठल माने आहेत कारण ते जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवक्ते असलेले उमेश पाटील यांना वेगवेगळी राजकीय महत्वाकांक्षा असावी होती असण्यात काही गैर नाहीये. तिथे आता राजन पाटलांनी पुन्हा एकदा भाजपची मोठ आणि अजित पवार यांची संगत घेतल्यानंतर तिथून आहे त्या उमेदवारांना रिटेन केलं. हडपसरमधनं चेतन तुपे आहेत. देवळालीतनं सरोज आहिरे आहेत. चंदगडमधून राजेश पाटील आहेत. इगतपुरीतनं हिरामन खोसकर आहे जे काँग्रेस सोडून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. तुमसरमधून राजू कोरमारे आहेत. पुसदमधून इंद्रनील नाईक आहे. इंद्रनील नाईक हे शरद पवार यांच्याकडे जातील असं म्हटलं जात होतं, पण त्या नाईक कुटुंबातनं पुन्हा आपण आणि ज्या अमरावतीतनं आपण आहोत ज्या सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षानं निलंबित केलं होतं त्या सुलभा खोडके यांना संधी दिली आहे. नवापूरमधून भरत गावित आहेत. पाथरीतनं श्रीमती निर्मला उत्तमराव विटेकर आहेत आणि त्या ठिकाणी बाबाजानी दुराणी यांनी शरद पवार यांची साथ घेतली आहे. मुंब्रा कळव्यातनं नजीब मुल्ला आहेत. नजीब मुल्ला विरुद्ध आपले जितेंद्र आव्हाड ही लढत इंटरेस्टिंग असणार आहे कारण तो मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे आणि जेव्हा जेव्हा आपण जितेंद्र आव्हाड यांचं राजकीय वक्तव्य बघतो त्यावेळेला आपल्या कॉन्स्टिट्युन्सीला ऍड्रेस करण्यासाठी जितेंद्र आव्हाड कसं बोलतात याबद्दलची चर्चा होत असते. तो तिथे जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे सहकारी राहिलेले नजीब मुल्ला हे उमेदवार आहेत. सो 2-3 मुद्दे आहेत. अजित पवार यांनी बारामती सोडली नाही. त्या चर्चा वायफट होत्या हे दाखवून दिलं. अजित पवार या निमित्ताने काकांची थेट लढत देणार आहेत. दुसरा मुद्दा, अजित पवार यांना कुणी सोडून गेलं नाही. जे म्हटलं जात होतं की खूप मोठ्या संख्येने अजित पवार यांना सोडून मंडळी शरद पवार यांच्याकडे जातील तसंही घडलेलं नाही. जे स्टँडिंग आमदार होते त्यापैकी कुणाचंही तिकीट कापलं नाही, तशी संधी पण नाही आता. आणि जे अजित पवार यांच्याकडे आले त्यांनाही रिटेन केलेलं आहे. म्हणजे जे येत आहेत त्यांना हा कॉन्फिडन्स असावा की आपल्याला ह्या सरकारची सत्ता पुन्हा येणार आणि त्यांच्याबरोबरच जायचं आहे. तर हे झालं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पहिल्या यादीचं विश्लेषण. आम्ही प्रत्येक छोटी मोठी गोष्ट महाराष्ट्रासमोर मांडणार आहोत.
निष्पक्षपणे मांडत आहोत. बऱ्याच जणांना कधी आम्ही महायुतीचे वाटतो, कधी महाविकास आघाडीचे वाटतो. काही जणांना वाटतं माझं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती खूप प्रेम आहे. अनेक जण म्हणतात माझं शरद पवार यांच्यावरती पण आलूट प्रेम आहे. कुठल्याही पत्रकारांनी अशा कुठल्याही व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडू नये. तो प्रचंड धोका असतो. दुसरी कुणाची तळी उचलू नये. ते कामच नाहीये पत्रकारांचं. तुमचं स्वतःचं जे पॉलिटिकल आयडियोलॉजी आहे ती कायम राहते, पण रिपोर्टिंग करत असताना, विश्लेषण करत असताना कुणाची बाजू घेऊ नये. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आता दोन्ही बाजूच्या इतक्या कर्कश आवाज आहेत की त्यातनं खरी गोष्ट काय ती महाराष्ट्राला कळत नाही. ती खरी गोष्ट कळावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर आमचं युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि तुमच्या महत्त्वाच्या सूचना काय असतील तर त्याची आम्ही जरूर नोंद घेतो. त्यामुळे आम्हाला फॉलो करायला लागेल. सो थांबूया आपण इथे.